तर काल आली मी जवळपास 8:30 पावणे 9 वाजता. निघाली होती मी 1 वाजता. थोडी धावपळ झाली होती. धावपळ म्हणजे प्लॅटफॉर्मवरती खूप जास्त गर्दी होती. कारण खूप सारे लोकं अ, लक्ष्मीपूजननंतर जातात. इतकी गर्दी आहे ना खतरनाक. खूप सारे लोकं चक्कर येऊन पण पडले होते. सो जर म्हणजे तुमच्याकडे जर बुकिंग नसेल ना, तर खूप डेंजर सिच्युएशन आहे. इव्हन आपल्या ट्रेनमध्ये जे वॉशरूम वगैरे असतात, तर मला नशिबाने म्हणजे एसीचं तिकीट केलं होतं, कारण नॉर्मलमध्ये खूप गर्दी असते ह्या सीझनमध्ये. म्हणजे तुमचं बुकिंग जरी असेल, तरी खूप लोकं असतात बिचारे ज्यांना सीट वगैरे नसतं भेटलेलं. एसीमध्ये पण होते, पण कमी होते. म्हणजे 8-10 लोकं असतील तरी जे उभे होते. आणि वॉशरूमचा जो एरिया आहे तो तर पूर्ण पॅक होता. म्हणजे लोकं तिथं बसलेले होते लिटरली. आणि जायला यायला पण जागा नव्हती, एवढी गर्दी होती. जर तुम्हाला अशा सीझनमध्ये तिकीट भेटलं हे तर म्हणजे डायरेक्ट खूप नशिबाची गोष्ट आहे. आम्हाला लकीली भेटलं होतं. सो जास्त काही प्रॉब्लेम नाही झाला आणि खूप छान प्रवास झाला, एकदम छान. पण जे लोकं बिचारे म्हणजे ज्यांचं तिकीट वगैरे नव्हतं ना, त्यांचे खूप जास्त हाल झाले. घरून मी जेवण वगैरे करून निघाली होती. पण माझ्या बाजूला ज्या आंटी होत्या ना, त्या खूप चांगल्या होत्या. त्यांनी मला जेवण ऑफर केलं. पण मी ऑलरेडी जेवून आली होती. माझ्या सासूबाईंनी छान भाजी आणि पोळ्या बनवून दिल्या होत्या. कारण आम्ही पाडवा वगैरे करण्यातच होतो. सो त्यांनी स्वयंपाक केला होता सगळा आणि खूप छान बनवलं होतं. सो मी फटाफट गरम-गरम जेवण करून आली होती. सो मी तर ते काही खाल्लं नाही. पण मला त्यांचं हे जेस्चर खूप जास्त आवडलं. म्हणजे मला खूप छान वाटलं, की त्यांनी असं विचारलं. आपल्याकडचे लोकं ना खरंच खूप चांगले असतात. असे लोकं दुसरीकडे नसतात, जसे आपल्याकडे असतात, ज्यांना आपुलकी असते. सो मला खूप छान वाटलं. ते आपल्याचकडचे होते वाटतं, धुळ्याचेच होते. सो थँक दिवाळीला प्रत्येकालाच आपल्या आपल्या घरी जायचं असतं. सो मला खूप वाईट वाटत होतं त्या लोकांसाठी. एका एका माणसाची जी मुलगी होती ती अपंग होती लिटरली. एक बाई म्हणजे खूप छोटं बेबी घेऊन ती असं टॉयलेट वगैरे असतात ना, तिकडच्या एरियामध्ये बिचारी बसली होती, एकदम लहान बाळ घेऊन. तर हे लोकं म्हणजे कसं सर्व्हाईव्ह करतात? खूप कठीण आहे, खूप कठीण. आपण म्हणतो आयुष्यात पैसा सगळं काही नसतो. पण जेव्हा आपण अशा लोकांकडे बघतो ना, तर तेव्हा कळतं की पैसा आयुष्यात महत्त्वाचा नसतो असं बिलकुल नाही आहे. आयुष्यात पैसाच सगळं काही आहे आजकाल. नाहीतर तुमच्या फॅमिलीला, तुमच्या घरच्यांना खूप त्रास होईल त्यामुळे जर तुमच्याकडे पैसा नसेल तर. सो ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. सो खूप शिका, खूप पैसा कमवा आणि आपल्या घरच्यांना खूप, खूप, खूप जास्त हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे भाऊबीज आणि तुम्हा सगळ्यांना भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा. आम्हा सर्वांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर हा माझा भाऊ आहे. पुढे बोलशील का काही? ही माझी बहीण आहे. आणि तो नवीन आहे म्हणून त्यात थोडा लाजतोय. थोडा नर्वस आहे. हा, जसं काय त्याचा इंटरव्ह्यू चालू आहे. बस एवढंच बोलायचं मी होतं. तुझ्याकडे बघतोय. एवढंच बोलायचं होतं. तू लॉगर आहे. मी तर शिकावी अजून. बोलशील का? बोल ना, माझं बोललं गेलं. तर ही पोरगी आमच्या घरी पोरगी आली. पोरगी पोरगी नाही, सॉरी. तर दीदी काल घरी आली आहे भाऊबीजची. हा, तर आता वाढलं हा. मला. अं, पाठ केलंय जसं तू. नाही सुचते ना. नाही सुचत. बोल तू. तर आता आम्ही मम्मीने स्वयंपाक केलाय. काय? बासुंदी, पोळी, कारण मला पुरी नव्हती खायची. हम्म. त्याच्यानंतर कसली तरी भाजी आहे आणि उडद्याचे वडे. सो असं. आता मम्मीने मस्तपैकी जेवण बनवलंय. सो फटाफट मी जेवण करते आणि तुम्हाला दाखवते की जेवणात काय काय आहे. मी ऑलरेडी सांगून दिलंय पण तरी दाखवते. आणि मला ना वडे खूप आवडतात उडदाच्या डाळीचे. तर माझी मम्मी आता मला ते पण बनवते. तर त्यानंतर जेवणालाच मम्मीने असे गरम-गरम मस्त वडे तळून दिले. तर जेवणात होतं मटकीची भाजी, वडे आणि मला पुरी नाही आवडत म्हणून पोळी आणि बासुंदी. पुरी मला असं ऑइली खायची बिलकुल इच्छा नव्हती. म्हणून मग म्हटलं पोळीच कर. आणि जेवण खरंच एकदम ऑसम झालं होतं. खाऊन एकदम मज्जा येऊन गेली.
ओके गाईज, तर जेवण एक नंबर झालं आहे. मी आधी जेवण करून घेते, मग तुम्हाला जेवणानंतर परत भेटते. त्याच्यानंतर बऱ्याच दिवसानंतर मम्मी फटाके फोडत असेल, तर चला म्हटलं आपण पण फटाके फोडूया मम्मीसोबत. तर थोडेसे आम्ही फटाके फोडले, एक पेटायची नाही. तर हे ज्या होत्या खूप डेमो देत होत्या, तर मग आम्ही थोडेसे फटाके फोडले. त्याच्यानंतर माझा भाऊ पण आला, मग आम्ही तिघांनी पण फटाके फोडले. या मोमेंट्स लाईफमध्ये खूप रेअर असतात, तर तुमच्या फॅमिलीसोबत खूप 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 एन्जॉय करा, खुश राहा आणि असंच सोबत राहा सगळेजण. आणि तिकडे तर भाग्यश्री एक दिवस अगोदरच गेली आहे तिच्या माहेरी आणि आता आम्ही पोचलोय जळगावला. 2:30 वाजताची ट्रेन होती, आम्ही 8 वाजता पोचलोय गरीब रथने. मस्त प्रवास झाला, खूप सुंदर. आणि आता मामा येणार आहेत आम्हाला घ्यायला. ऑलरेडी आलेले आहेत मामा बाहेर. मग पुढे बसला तू. अरे तुम क्या खेल रहे मोबाईल में? ओरम खेळता का रे? उभं राहून टाकायची का? आपल्याला घ्यायची का? पास चला. दिन दिन दिवाळी. बॉल कुठला? एस्थेटिक्स बघते का मम्मी तू? कळतंय मला. एस्थेटिक्स बघते का? चल चालतं. या आता यार बसून काय खायचं? आओ थांबा, फटाके लेके आए. बोला दिन दिन दिवाळी चालू करे. मी बोलतो दिन दिन दिवाळी. गाय म्हशी वाळी, गाय म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कोणाचा? आई वडिलांचा. म्हणून मी चालेल वेळ लागला तयारीला. मन बसले आम्ही. रोनाल्डो कोण? चला दिन दिन दिवाळी. गाय म्हशी वाळी, गाय म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कोणाचा? आई वडिलांचा. इडा पिडा जाओ बुद्धी बळण राजे. बस. प्रत्येकाने इथं 20-20 रुपये ठेवा माझ्याकडे. मी याच्यातच काढतो ना फोटो पण. अरे मग मी कसं काय करू? मला कसं जमेल? पण पॉइंट काय सगळे पुरी गाव येते माहिती का? कंटिन्यू राहतो का रे? बंद नको. माझं कंटिन्यू चालू. फोटो काढा तुम्ही. फोटो काढा इकडे पण. काय पकडताना काढू. हा काढला का? फटाफट वाळा सकाळी जाणार. फटाफट पैसे. फटाफट पैसे. फटाफट करतो आराम तर. ₹20 घेऊन आली मध्ये. अरे असं नाही उचलायचं. अरे वा वा. पाणी पाणी. चलो चलो चलो. दिन दिन दिवाळी. गाय म्हशी वाळी, गाय म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कोणाचा? आई बाबाचा. पिढा पिढा जाऊ. पाणी पाणी. हे बसलंय. काय पिन पॉइंट आली माहिती ना? डायरेक्ट डोळ्याच्या खाली.
असं वाटतंय की असं मजा येतं का स्टार्टिंग मधून? तेच तर केलं होतं काकांनी. काकांना गोड लक्षात राहतं. आवाज म्हणून तर मी बोलले ना ताई नाही म्हटलं. पण शॉर्टकट मारायला लावले असते. आता संभाजीराव असता. हा आणि फोडून दिवाळी लक्ष्मणाचे आई बापाचे अरे म्हणला लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोणाचा आई वडिलांचा नव बुद्धी वळणार आहे. 2x speed. गायमाशी आई गायमाशी कोणाचा लक्ष्मणाचा लक्ष्मण कोणाचा आई वडिलांचा. जाऊ दे मैं खुश हो मैं बोल रहा मैं मजा आया 5 0 जिंकला मैं 5 चे 5 मॅच जिंकला मैं म्हणून इकडे खेळतो इकडे बघ रे. हो अरे तांदूळ संपले गाईस. म्हणजे पायकडे ते समोर बरणीमध्ये तांदूळ आहे. फोटो काढायला सांग मला. फोटो काढायला सांग मला. लक्ष्मणाचे आई बापाचे इडा पिडा बुद्धी होईना. व्हिडिओ कॉल करून माझ्या तुझं प्रमाणपत्र आणलंय बरं. नंतर पुढे थोडी तुला एवढा मी थांबतोय ना रे. लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोणाची पिढा पिढा बुद्धी होईना. कोणा दिला मोबाईल? कस काय हो पुण्यावर कस काय कुठे फोटो काढून झालाय पोहोचला. चेंजी लोकांसाठी चेंजी. तो जेन जी पण नाही. जेन झेड आहे तो. जेन झेड एंड आहे तो एंड. नाही ना कसे पैसे होते घे. ओ बापरे डायरेक्ट पुष्पा स्टाईल. पुष्पा ओम बाकी आहे. जय बाकी आहे. शिव बाकी आहे. तुमच्यावर तू म्हटलं की मला जय जय फटाफट फटाफट टाइम होतो. इकडे पाय पडेल. इकडे इकडे बाबांचा. चांगले फोटो काढ. 2च काढ. आता नंतर चिवला निराय हे आजीचा अयो असं कसं बिचाऱ्यांसोबत करतो. फटाफट करू. फटाफट 10 मिनिटं जावं. लवकर मोठा हो. बापरे लवकर मोठा. झालाय तो आता. झालाय मोठा झालाय. कट करतो तेवढं. हे
तर दुसऱ्या दिवशी मामांनी मस्त भेळ बनवली होती. परंपरेप्रमाणे दरवेळेस आलो की मामा एक दिवस भेळ बनवतात. तर आम्ही मस्त भेळचा आस्वाद घेतलाय बघा. 3 दिवस बघ टेस्ट माझी तिकडे ठेवली. 2 ऑलरेडी संपवल्या तुझे. ओके. दुसरी माझी. तिसरी आहे. सांग कसं. सांगायला लागतात. मी 1 तास माझ्यात 2 व्हिडिओ